4-5 वेळेस चर्चा सुद्धा झाल्या, पण 4-5 दिवस या ठिकाणी जनतेच्या डोळ्यात रंगत असताना या ठिकाणी आम्ही शिवसैनिक म्हणून एक हिंदुत्ववादी म्हणून या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत जायचं ठरवलेलं होतं. पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी नेत्यांनी या ठिकाणी युतीचा गरज आणला. आमच्या पार्टीत खरी युती बसला. एक हिंदुत्ववादी या ठिकाणी युती करायची होती. या युतीला आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी खरी युती देण्याचा गरज टाकून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी एक वेगळं देण्यासाठी या ठिकाणी आम्हाला हे झालं. पण मी तुम्हाला सांगतो साहेब, जरी त्यांनी हिंदू या ठिकाणी युती तोडली, या ठिकाणी हिंदुत्वाला त्यांनी या ठिकाणी बनवलेली, पण मी सांगतो साहेब, हे सर्व शिवसैनिक या सर्व राष्ट्रवादी या ठिकाणी सर्व या ठिकाणी शिवसैनिकांच्या मागे आहेत. मला वाटतं की या ठिकाणी जे त्यांनी केले त्याच्यामध्ये आपण मतदान केलं आणि मतदान करावे. आपण भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी धारण करूया. तुम्ही तयार असताल तर मी साहेबांना शब्द देतो, काय करायचं ते तुम्ही सांगा. या ठिकाणी आपल्याला प्रधानमंत्र्यांना आपल्या शिवसैनिकांना निवडून आणायचं नाही. हा जिल्हा म्हणजे हिंदुत्वाचा जिल्हा आहे. या ठिकाणी शिवसेनेची या ठिकाणी बाजू आहे. आज मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी बरेच जण निवडणुकीमध्ये उभे असतात, बरेच जण या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत. या ठिकाणी निवडणूक तोडण्याचं कारण सुद्धा मला माहीत झालं आहे. या ठिकाणी निवडणूक तोडायची याच्यासाठी की माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी यावेळेस परभणीला नवरात्रामध्ये आले असता त्यांनी आम्ही त्या समस्या वाचून दाखवल्या. त्या समस्यांच्या द्वारा त्या परभणीकरांना आम्हाला किती समस्या त्या ठिकाणी सुरुवात कराव्या लागल्या. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सर्वांना सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्री योजना दिली पाहिजे, आम्हाला या ठिकाणी पाणीपुरवठ्याची योजना दिली पाहिजे, आम्हाला या ठिकाणी रस्ते दिले पाहिजे. त्या अनुषंगाने या ठिकाणी 600 कोटी रुपये 600 कोटी रुपये दिले असतात. या ठिकाणी एक पद्धत होते या सुद्धा आता हातात या ठिकाणी मत मागले. हे मत तुमच्याकडे केले. हे मत 600 कोटी रुपयासाठी मागले. 600 कोटी रुपयासाठी ही युती झाली. 600 कोटी रुपयासाठी ही युती तोडली. मी म्हणतो साहेब, या ठिकाणी आम्हाला जे जगायला आणि साहेबांनी संपर्क असल्यामुळे आम्हाला या परभणीकरांच्या समस्या जाणून या ठिकाणी आपलं काम या ठिकाणी करून दिले. निश्चित या ठिकाणी सर्व या ठिकाणी जे जवळपास 204 मुले या 60 वर्षापासून या ठिकाणी राहतात, पण त्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हक्क त्यांनी दिला नाही साहेब. हे सुद्धा आपल्याला काम या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आणि स्मारक या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच्या एका उमेदवारांना आणि यावेळी होतं स्मारक होऊ दिलं नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतो साहेब, या ठिकाणी आम्हाला स्मारक आम्हाला या ठिकाणी पाहिजे असा शेवटचा गोष्टी येतात. पण ह्यानंतर गरजेचे आहे एक आम्हाला या ठिकाणी प्रेरणा मिळते अशा गोष्टी या ठिकाणी आहे. म्हणून आपण माननीय आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्व गोष्टी करतात अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. आणि मला वाटतं साहेब, येणाऱ्या 15 तारखेला सर्व परभणीकर या ठिकाणी शिवसेनेच्या मागे राहतील. या ठिकाणी आमचे जे उमेदवार आहेत त्याची निवडणूक निवडणुकीसाठी सांगायची गरज नाही. निवडणुकीसाठी सांगायला धनुष्यबाण आणि यासोबतच काही आपण पुरस्कृत केलेले त्यामध्ये आमच्या प्रभागामध्ये या ठिकाणी रोड आहे. त्या प्रभागामध्ये या ठिकाणी बासरी आणि किल्ली आहे. हे सर्व या ठिकाणी उमेदवार आपण निवडून देतात. पण या ठिकाणी धनशक्ती या ठिकाणी या ठिकाणी धनशक्ती माजी मंत्री